जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपल्या घोषणा फार चांगल्या आहेत, पण कुशल भाऊ आगे बढ़ला तरच संजय राऊत आगे बढ़तील, तरच मुंबई आगे बढ़ेल, महाराष्ट्र पुढे जाईल. आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. जे संकट आपल्यावरचं आहे त्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येतात, याचं महत्त्व इकडे जमलेल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी इथे आलोय खास कुशलसाठी. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झालेली आहे. ती फक्त राजकीय युती नाहीये, लक्षात घ्या. भविष्यामध्ये आपल्याला फार मोठा संघर्ष या मुंबई महाराष्ट्रासाठी करावा लागणार आहे. त्यासाठी ही झालेली युती आहे. आणि म्हणून मी जिथे जातो तिथे शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, त्या दोघांनाही सांगतो, आता तुमचं आमचं करायची वेळ नाही आहे. प्रत्येक जागा या मुंबईतली महत्त्वाची आपल्यासाठी आहे. कारण भारतीय जनता पक्षाचं आणि त्या मिंधेचं संकट मोठं आपल्यासमोर उभं आहे. आणि त्याला जर टक्कर द्यायची असेल तर ही जी एकी दिसते आपल्याला, एकजूट दिसते मशाल आणि इंजिनाची. कालच राजसाहेबांनी सांगितलं, इंजिनावर मशाल लावून मुंबईतल्या महाराष्ट्र द्वेष्टांना जाळून टाकू. आज संध्याकाळी सभा आहे, ऐतिहासिक सभा आहे. मला प्रश्न विचारतात की देवेंद्र फडणवीसने 100 सभा घेतली, एकनाथ शिंदे तर झोपत पण नाही, मध्यरात्री सभा घेतो, आणि ठाकरेंची एकच सभा. मी म्हटलं ठाकरेंना 100 सभा घ्यावा लागत नाही. ठाकरे बंधू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सो सोनार की एक लोहार की. आणि आज तुम्हाला ते कळेल संध्याकाळी. सो सोनार की एक लोहार की. आता तर 2-2 लोहार आहेत. हे डीएन नगर आहे ना, किती बदललाय. एकेकाळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आमचे जयंत परब होते. जयंत परब याने इथे फार मोठं काम शिवसेनेचं करून ठेवलं होतं. आणि त्यांनी जे काम केलं, हा बालेकिल्ला त्यांच्यामुळे निर्माण झाला. इथे बाळासाहेब ठाकरे यायचे. इथे शिवसेना प्रमुखांच्या खूप सभा झालेल्या आहेत त्यावेळेला या भागामध्ये, डीएन नगरमध्ये. तर हा भगवा आपल्याला इथे परत फडकवायचा आहे. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. भारतीय जनता पक्षाचा कचरा या डीएन नगर मध्ये राहता कामा नये. आणि कुशलच्या नावात तर सर्व कुशल मंगल आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे 16 तारखेला सगळं काही कुशल मंगल होईल. आणि हा तडफदार नेता महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचेल. शेवटचे 2 दिवस आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आपल्याबरोबर आहे, सगळ्यांनी हातात हात घालून खांद्याला खांदा भिडवून मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांनी ठरवलं या वेळेला कोणालाही जे पक्षाच्या विरुद्ध काम करतात, जे स्वतःला बंडखोर मानतात, मराठी लोकांनी, मतदारांनी सगळ्या ठरवलेलं आहे या वेळेला फक्त ठाकरे बंधू. ठाकरे बंधू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
माझे सर्व इथे सहकारी आहेत, संजय कदम आहेत, अमोल कीर्तीकर आहेत, जे जे इथे शिवसैनिक आहेत, जे जे इथे मनसैनिक आहेत, त्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, आता नाही तर कधीच नाही. पापामध्ये सहभागी होऊ नका. महाराष्ट्राच्या विरुद्ध जे कारस्थान सुरू आहे त्या कारस्थानाचे भाग होऊ नका. आणि या मुंबईतली एक एक जागा आपल्याला निवडून आणण्यासाठी उद्धव साहेब, राज साहेब जीवाचं रान करतायत, प्रत्येक वॉर्डामध्ये फिरतायत. आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य फार मोठं आहे, लक्षात घ्या. अख्खं आयुष्य 60-65 वर्ष त्यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आपलं जीवन झिजवलेलं आहे. आता आपल्याला त्यांना काहीतरी द्यायचं आहे. ही मुंबई तोडण्याचं कारस्थान सुरू आहे मराठी माणसाकडून, आणि ही निकराची लढाई आहे. आणि ही लढाई आपल्याला जिंकायची असेल तर मुंबईतून आपल्याला शिवसेना आणि मनसेचे उमेदवार निवडून आणावेच लागतील. मी 16 तारखेला परत येईन. मला खात्री आहे कुशल भाषणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की पापामध्ये सहभागी होऊ नका. या ठिकाणी आपण बघतो की आपले शाखाध्यक्षांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दिले. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी संदेश आहे. हा संदेश भारतीय जनता पक्षातल्या मराठी माणसांसाठी सुद्धा आहे. हा संदेश काँग्रेस पक्षातल्या मराठी लोकांसाठी सुद्धा आहे की ह्या वेळेला कोणत्याही पापात सहभागी होऊ नका. महाराष्ट्र एकवटला पाहिजे आणि त्या एकजुटीचं दर्शन घडलं पाहिजे. जर तुम्ही खरोखरच जन्मानं आणि कर्मानं मराठी असाल तर त्या भगव्याशी बेईमानी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.